तुम्ही ज्यावेळेस कोणाची व्हिडिओ बघून एमपीएससी करायला येऊ नका. म्हणजे बरोबर. तुम्हाला जर करायचंय बाबा आहे तुमचं म्हणजे करू शकताय तुम्ही, हे तुम्हाला स्वतःला वाटतंय तर या स्पर्धेत. आणि आल्यानंतर मग तुम्ही फालतू वेळ घालवणे. म्हणजे इथं आल्यानंतर सर कसं आहे माहिती आहे का, मुलं चहाला जाणार किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किती ऍक्टिव्ह राहायचं हे मुलांच्या हातात आहे. अवास्तव चर्चेत सहभागी. येस सर. कारण काही टेलिग्राम ग्रुप असे आहेत की त्यावरती चॅटिंग ओपन असते, म्हणजे मुलांना चॅट करू शकतात. ते मुलं मग ते दिवसभर तेच बोलत त्या चॅटिंगवरतीच असतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. किंवा आपण जे रील ॲडिक्ट मुलं म्हणतो, सर मला माझ्या लायब्ररीमध्ये पेढे वाटले, मला 10 ते 15 मुलं रील बघताना दिसली. हे कुठेतरी टाळले पाहिजे. सर मी स्वतः ह्या लवकर यश होण्यामागे हे सेल्फ रिस्ट्रेंट आहोत तुम्ही, की मी स्वतःवरती बंधन टाकायचं की बाबा मी 1-2 महिने रील्स बघणार नाही, कारण आपल्याला पास व्हायचं होतं. आणि मग हे मी स्वतःवर टाकायचो ते मी फॉलो करायचो. 1-2 महिने नाही रील बघितलं तर काय होणार आहे. बरोबर. मग ह्या गोष्टी रील न बघणे असेल किंवा टेलिग्रामवरती ऍक्टिव्ह राहणं, आपला अभ्यासाने आपण एक्झामची डिमांड काय, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस काय. आणि सर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं 2012 ते 15 ह्या एक्झाम डिमांड, त्या एक्झामची डिमांड खूप वेगळी होती. 2016 ते 19 खूप डिमांड वेगळी होती आणि 2020 पासून डिमांड वेगळी. म्हणजे आधी खूप फॅक्च्युअल गोष्ट विचारायची गरजेचं आहे. हो. म्हणजे त्या डॉक्टर प्रीतम सानप सरांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या की 2020 पासूनच पेपर बघायचे. जुने क्वेश्चन बघा तुम्ही, कारण त्यांचा ऑप्शनचं अनालिसिस वगैरे काही करू नका. 2020 पासून जे पेपर आलेले आहेत त्या पेपरचा अभ्यास चांगला करा, ऑप्शनचा अभ्यास चांगला करा. तर त्यांना अक्षरशः ऑप्शन, सानप सरांना ऑप्शन किती नंबर आहे ते सुद्धा माहित होतं. उत्तर तर माहित होतंच, पण 2 आहे का 3 आहे या लेवलपर्यंत त्यांचा अभ्यास होता. मग त्याच्याकडे बघून की आपण कुठं तर कमी पडतोय असं वाटायचं आम्हाला. आणि आम्ही सुद्धा मग त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, ऑप्शनचं अनालिसिस गोष्टी करत गेलो. मग मुलांचं कसं आणि स्वतःचं एक्सप्लेनेशन आपलं म्हणते ना, आपण मुलं काय करतात, बाजाराची पुस्तकं आलेली आहेत त्यांचंच क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन असते, ते आणायचं वाचत बसायचं. मग त्यापेक्षा पुस्तक वाचा ना. ते एक्सप्लेनेशन वाचण्यापेक्षा पुस्तक वाचा आणि एक्सप्लेनेशन तुम्ही स्वतः करा. म्हणजे एखादे क्वेश्चन आहे तर त्याचे उत्तर आहेत 4, तर 4 उत्तरांचे पुस्तकामध्ये ज्या इन्फॉर्मेशन असेल तर तिथे लिहून घ्या. क्वेश्चन पेपरचे झेरॉक्स करा त्या एक्सप्लेनेशन वाचण्यापेक्षा, आणि ते झेरॉक्समध्ये तुम्ही तुमचा डेटा लिहा. तुम्ही ते लिहिल्यामुळे ना तुमची मेमरी एवढी शार्प बनते आणि त्या गोष्टी तुम्हाला कळतात की 4ही ऑप्शनचा अभ्यास सुद्धा होतो आणि हेच ऑप्शन कुठेतरी परत पुढच्या क्वेश्चनमध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतात.